नमस्कार मित्रांनो. नवीन वर्षाची सकाळ, ती शांतता, ती थंड हवा आणि खोल श्वास घेताना मनात आलेला तो विचार. हो ना. 1 जानेवारीला आपण सगळेच ठरवतो. कोणीतरी चालायला सुरुवात करायचं ठरवतं, कोणी रनिंग, कोणी म्हणतं आता व्यायाम नक्की, तर कोणी थेट जिमच जॉईन करतं. सुरुवातीला तो उत्साह इतका जबरदस्त असतो, पण खरं सांगायचं तर काही दिवसांतच हे सगळे संकल्प कुठल्या कुठे जातात. तर आज आपण नेमकं याच विषयावर बोलणार आहोत की हे संकल्प का तुटतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते वर्षभर कसे टिकवायचे. होतं काय की सुरुवातीचा जोश तर खूप असतो, पण लवकरच आपलं रोजचं आयुष्य आडवं येतं. कामाचा ताण, वेळेची कमी, थकवा आणि मग आपण स्वतःलाच कारणं द्यायला लागतो. आणि हे बघा पहिलं कारण. आज नको उद्या करू. बस इथेच आपल्या संकल्पाला पहिला तडा जातो. त्यानंतर आपण स्वतःलाच समजवतो, अरे आज थोडी विश्रांती घेऊया. पण गंमत अशी आहे की एका दिवसाची ही सुट्टी कधी आठवडाभर चालते हे आपल्याला कळत सुद्धा नाही. आणि मग येतं शेवटचं कारण, आज खरंच वेळ नाहीये. ही अशी छोटी छोटी कारणं हळूहळू इतकी मोठी होतात की आपला संकल्प पूर्णपणे विरून जातो. पण मग प्रश्न पडतो की यात काही आपली चूक आहे का? आपल्यातच काहीतरी कमी आहे का? आपली इच्छाशक्ती कमी पडतीये का? तर याचं उत्तर आहे नाही, अजिबात नाही. दोष आपला नाहीये. खरं कारण आपल्या इच्छाशक्तीत नाहीये, ते आपल्या रणनीतीमध्ये, आपल्या प्लॅनमध्ये आहे. बघा, कोणतीही नवीन सवय लावण्यासाठी आपल्या शरीराला आणि मेंदूला थोडा वेळ द्यावा लागतो. या बदलासाठी काही आठवडे लागतातच. पण आपण काय करतो? आपण पहिल्याच दिवशी खूप मोठं ध्येय ठेवतो. मी रोज 2 तास व्यायाम करणार किंवा मी दररोज 10 किलोमीटर धावणार. आणि मग जेव्हा हे जमत नाही तेव्हा निराशा येते आणि आपला संकल्प तुटतो. माझ्या स्वतःच्या गेल्या 2 वर्षांच्या रनिंगच्या प्रवासाने मला एक खूप खूप महत्त्वाची गोष्ट शिकवली आहे. आणि ती म्हणजे लहान पण सातत्यपूर्ण पावलं हाच विजयाचा खरा मार्ग आहे. सुरुवातीला मी सुद्धा मोठ्या अपेक्षांनी धावायला सुरुवात केली, पण लवकरच लक्षात आलं की प्रत्येक धाव ही एक छोटीशी जिंक आहे. आज फक्त 10 मिनिटं चाललो ना, ते सुद्धा यश आहे. आज धावणं जमलं नाही, पण निदान घराबाहेर पडलो, ते सुद्धा यशच आहे. आणि म्हणूनच या चॅनलवर मी माझ्या अनुभवातून काही अगदी सोप्या आणि व्यावहारिक गोष्टी सांगणार आहे. इथे कोणतेही भारी शब्द नसतील, कोणतीही अवघड थिअरी नाही. फक्त खरा अनुभव, सोपी तत्व आणि एक असा मार्ग जो टिकेल. पहिलं तत्व, सुरुवात अगदी हळू करा. थेट धावायला लागू नका. फक्त 15-20 मिनिट चालण्याने सुरुवात करा. अगदी रन वॉक पद्धत वापरली तरी चालेल. म्हणजे कसं, 1 मिनिट धावायचं, 2 मिनिट चालायचं. दुसरं तत्व आहे श्वास आणि लय. धावताना योग्य पद्धतीने श्वास घेतला ना की थकवा खूप कमी येतो. एक सोपी पद्धत म्हणजे 2 पावलं श्वास आत घ्यायचा आणि पुढची 3 पावलं श्वास बाहेर सोडायचा. या लयीमुळे धावणं सोपं होतं. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, सातत्य. रोज धावायची काहीही गरज नाही. आठवड्यातून फक्त 3-4 दिवस पुरेसे आहेत. एखादा दिवस नाही जमला तरी निराश व्हायचा नाही. दुसऱ्या दिवशी परत सुरुवात करायची. चौथं तत्व, विश्रांती. विश्रांतीचा दिवस म्हणजे आळस नाही, तर शरीराच्या दुरुस्तीसाठी आणि स्नायूंना मजबूत होण्यासाठी दिलेला आवश्यक वेळ आहे. आणि 5वं, योग्य साधनं. चांगले रनिंग शूज पायांना दुखापतींपासून वाचवतात. धावण्याआधी आणि नंतर साधं स्ट्रेचिंग करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या शरीराचं ऐका. थकवा वाटला की थांबा. कारण खरं तर हा फक्त फिटनेसचा प्रवास नाहीये, हा एक मानसिक प्रवास आहे. माझ्या प्रवासात जेव्हा एक दिवस मी सहज 5 किलोमीटर धावू शकलो, तो जो आनंद होता ना, तो शब्दात सांगता येणार नाही. आणि तेव्हा कळलं की खरी बक्षिसं ही किलोमीटरमध्ये नाहीत. खरा बदल म्हणजे वाढलेला आत्मविश्वास, रात्री लागणारी शांत झोप आणि आयुष्यात आलेला तो एक वेगळाच हलकेपणा. तर माझा संदेश अगदी साधा आहे. आपले संकल्प फक्त शब्दांपुरते नकोत, त्यांना रोजच्या छोट्या छोट्या कृतींमध्ये बदलूया. आणि जेव्हा कधी उत्साह कमी होईल तेव्हा आठवण ठेवा, रन मराठी आपल्या सोबत आहे. चला, या नवीन वर्षात आपण सगळे एकत्र चालूया, छोट्या पावलांनी, सातत्याने आणि एकमेकांना प्रेरणा देत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला हा प्रवास आपण सगळे मिळून एकत्र सुरू करूया.